मुख्यमंत्री लाडली बहिणा आणि अनेक योजनांवर अनिल वळपल्लीवार यांनी हायकोर्टमध्ये याचिका केली आहे, हे सर्वश्रुत आहे आणि याचिका कोर्टात आहे। त्यामुळे याचिकेची प्रत आपल्याला बघता येईल आणि आपल्याला माहिती आहे की अनिल वळपल्लीवार जेव्हा करतात याचिका तेव्हा ते कुणाच्या म्हणण्यावर करतात हे तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे आता लफवा-छफवी करण्याचा प्रश्नच येत नाही। हायकोर्टातली याचिका क्लिअर आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या महायुतीच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि सर्वच योजना थांबवाव्या याकरता काँग्रेस पार्टी आणि हे गोष्ट खरी आहे की ज्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे, मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना सुरू आहे, आसाममध्ये सुरू आहे जिथं भाजपचं सरकार आहे, ज्या ठिकाणी छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आहे सुरू आहे, पण काँग्रेस पार्टीने तेलंगणामध्ये बंद केली मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, तिकडे कर्नाटकमध्ये केली बंद, काँग्रेस पार्टीने हिमाचल प्रदेशमध्ये बंद केली। काँग्रेस पार्टीचे सरकार आहे त्या ठिकाणी योजना बंद केल्या आहे आणि महाराष्ट्रात जर आतापासून त्यांनी हायकोर्टात गेले आहे याचा अर्थ त्यांची मानसिकता महाराष्ट्रात जर चुकीनं महाविकास आघाडीला मत गेलं आणि काँग्रेसला मत गेलं तर महाराष्ट्राच्या सर्व योजना महाविकास आघाडी ही सरकार बंद करणार आहे। त्यामुळं त्याचाच एक भाग आहे की अनिल वळपल्लीवार यांनी हायकोर्टामध्ये याचिका केली आहे। महाविकास आघाडीचा एक सर्वे आलाय ज्यामध्ये महाविकास आघाडीला 180च्या जवळपास सीट आहेत, मात्र भाजपला फक्त 40 सीटा दाखवण्यात आल्या। कशावरनं सर्वे केला त्यांनी सांगितलं, मला महाराष्ट्राला सांगितलं। म्हणजे आता बघा, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी घटना घडली सिंधुदुर्गमधली त्यांच्या आधारावर सर्वे करतात आहे। म्हणजे बघा किती नालायक मानसिकतेमध्ये गेले आहेत की छत्रपती शिवराय आराध्य दैवतांचा घटनेच्या आधारावर सर्वे करतात की किती महाविकास आघाडी पुढं किती महायुती मागे। याचा अर्थ मानसिकता बघा यांची मानसिकता ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणास्त्रोताची नाही आहे। यांची मानसिकता ही इतकी खालावली आहे की राजकारणाकरता आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे पुतळा पडण्याची दुर्घटना झाली त्याचा आधार घेत आहे। मालवणच्या घटनेत एकनाथ खडसे म्हटले की माझा प्रवेश जो आहे थांबला गेलेला आहे, जर निर्णय झाला नाही तर मी माझ्या जुन्याच पक्षासोबत नाही। एकनाथजी काय बोलले मला माहिती नाही, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा आज, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो। पण त्यांनी जे भूमिका घेतली आहे या लोकसभेमध्ये आमच्या रक्षाताई खडसे यांना निवडून आणण्याकरता त्यांनी आमच्या पक्षाला महायुतीला मदत केली आहे आणि ती मदत पुढच्या काळातही खडसे साहेब पुढे करतील आणि ते आमच्यासोबत राहतील असा मला विश्वास आहे। मालवणच्या घटनेला धरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे की ते पेशवाईची उत्तराधिकारी आहे, अशा शब्दात देवेंद्रजीचं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना झोप लागत नाही, त्यामध्ये संजय राऊत आहे। आमच्या वाटेला जायचं नाही, नाहीतर मी किड्या मंगल धक्का मारून टाकेन असं आश्वस्त सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये नितेश राणे यांनी नाही। नितेश राणे हे कुठल्या आधारावर बोलले आणि कुणाबद्दल बोलले, काही त्याला संदर्भ असतील, असे जनरल कुणाशी बोलले नाही आहे। काही या ठिकाणी अराजकता पसरवणारे काही लोक असतात, त्याची काही घटनेचा नोंद घेऊन बोलले असतील। एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा सक्रिय होणार असल्याचे मला वाटतं खडसे साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये 35-40 वर्ष त्यांनी काम केलं आहे। आता लोकसभेमध्ये त्यांनी भाजपाच्या उमेदवाराकरता काम केलं आहे। लवकरच आम्ही त्या ठिकाणी पुढचा निर्णय करू, पण खडसे साहेब हे भारतीय जनता पार्टीसोबत राहतील असं वाटतं। कल जूते मारो आंदोलन हुआ, उसमें उद्धव ठाकरे ने एकनाथ शिंदे को जूते मारते हुए दिखा, वीडियो वायरल हो रहा है, क्या? वीडियो नहीं वायरल हुआ, उन्होंने उनके बैनर को एकनाथ शिंदे जी का जो फोटो है बैनर पर बैनर लगाकर जूते मारे, अपने हाथ पे चप्पल लेके उद्धव ठाकरे जी ने ये करामत की। मुझे दया आती है, उद्धव ठाकरे दिल्ली जाते हैं, 2 दिन राहुल गांधी के साथ रहते हैं और मुख्यमंत्री बनने की भीख मांगते हैं। उद्धव ठाकरे शरद पवार जी क्या जाते हैं बार बार और मुझे मुख्यमंत्री बनाओ करके उनके हाथ पांव जोड़ते हैं। उनका एक प्रवक्ता दिन भर बोलता है कि मुख्यमंत्री का चेहरा उद्धव ठाकरे चाहिए, उसके ऊपर चुनाव नहीं हो सकता, ये उनका चेला चपाटा बोलते हैं। अब मुझे बताइए, ये स्थिति उद्धव ठाकरे की कर दी है कि उनको मुख्यमंत्री के लिए हाथ जोड़ना पड़ रहा है। ये हालत मुख्यमंत्री की, जब एक बार
इस प्रकार से हालत हो जाती है उद्धव ठाकरे की, जो उद्धव ठाकरे जी मातोश्री में बैठकर हमारी सरकार के समय देवेंद्र जी को जो विकास का काम या जो भी सरकार में चाहिए वो करवा लेते थे, आज उनकी हालत ऐसी है कि उनको हाथ पांव जोड़ने पड़ रहे हैं। उद्धव ठाकरे की हालत अब ऐसी बन गई है कि उद्धव ठाकरे कभी भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री नहीं बन सकते। ऐसी हालत राष्ट्रवादी और कांग्रेस ने उनकी की है। सीट बंटवारा को लेके कहाँ तक हुआ है आप लोग का, कितने सीट पे बोल रहे हैं? देखिए, हमारा सभी का ये अभी निर्णय हुआ है कि हम लोग मेरिट पे चुनाव लड़ेंगे। जहां जिनका उम्मीदवार स्ट्रांग है वहां पर निश्चित रूप से हम लोगों का एकमत है, सहमत है, और महाराष्ट्र की सरकार बने ये सहमत है, एकमत है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित दादा, देवेंद्र जी, हम सब लोगों ने ये विचार किया है कि मोदी जी की सरकार 2029 तक देश में है, और वो सरकार का महाराष्ट्र के डेवलपमेंट के लिए, महाराष्ट्र की 14 करोड़ जनता के लिए अगर केंद्र सरकार की पूरी तरह से मदद लेकर विकास करना है तो महायुति की सरकार चाहिए। इसलिए हम सत्ता पे बैठने के लिए, मुख्यमंत्री कुर्सी के लिए नहीं, लेकिन महाराष्ट्र की 14 करोड़ जनता के लिए महायुति की सरकार, डबल इंजन सरकार में सभी लोगों के पास जो जो अच्छे कैंडिडेट है, अच्छे विकल्प है, उनसे चर्चा करके हम लोग अच्छी सीटें देंगे। हमारा ये बंधन नहीं है सबका, हमको इतनी चाहिए, हमको इतनी चाहिए, आंकड़े का खेल नहीं चलेगा। आंकड़े का खेल हम नहीं खेलेंगे, उम्मीदवार का खेल, उम्मीदवार जो अच्छा रहेगा उनके आधार पे चुनाव लड़ेंगे। आघाडी अगर जीत की आती है तो म्हटले की 113 आमदार मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातले पाडणार नाही, जरांगे पाटलाचा आम्ही आदर करतो, पण ज्या दिवशी जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन चालू केलं ते सामाजिक आंदोलन होतं। सामाजिक आंदोलनाला मराठा समाजाचं पूर्ण पाठबळ होतं, आमचं पाठबळ होतं, ओबीसीचं पाठबळ होतं। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जे जे काही द्यायचं असेल ते मराठा समाजाला दिलं पाहिजे अशी आमची भूमिका होती आणि आहे। पण जरांगे पाटील सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, काही संबंध नसताना फडणवीसांना रोज टार्गेट करतात। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, या राज्यात अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, या शरद पवारांनी 40 वर्ष सरकार चालवली, त्यांचं नाव घेत नाही। खरं तर मराठा समाजावर जो जास्त अन्याय झाला तो शरद पवार साहेबांच्या काळात झाला। उद्धव ठाकरेच्या काळामध्ये मराठा आरक्षण केलं आणि मग त्यांना न बोलता कधी उद्धव ठाकरेचं नाव जरांगे घेत नाही, कधी शरद पवारचं नाव जरांगे घेत नाही, कधी अजितदादाचं नाही, कुणाचं नाही नाव घेत। पण मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन त्यांनी आपली जे मूळ सामाजिक आंदोलनाची भूमिका आहे त्यातून त्यांनी बदल केला आहे। सामाजिक आंदोलन हे सामाजिक असलं पाहिजे, त्यामुळे पॉलिटिकल इश्यू करू नये। जरांगे पाटील ज्या मराठा आरक्षणाकरता लढत आहेत ते सामाजिक आंदोलन आहे, महाराष्ट्रात त्यांना समर्थन आहे, पण या पद्धतीने ते पॉलिटिकल बोलायला लागले आहेत। 113 पाडू, याला पाडू, गिरीश महाजनला पाडू, याला पाडू, त्याला पाडू। मला वाटतं आता ते राजकीय होत चाललं आहे। सामाजिक आंदोलन की राजकीय आंदोलन हा मात्र आता स्मेल यायला लागला आहे, तो आता बघावा लागेल। निवडणुकांसोबत माझी दुश्मनी नाही, मात्र ते आरक्षणासंदर्भात त्यांच्या आमदारांना बोलू येत नाही असा आरोप त्यांनी केला। असं आहे, आमचे देवेंद्र फडणवीसजी यांनी मराठा आरक्षणाकरता काय काय केलं पाहिजे, सर्व मराठा समाजाचे आमदार, ओबीसीचे आमदार सर्वांच्या बैठका घेऊन मराठा समाजाला कसा न्याय देता येईल याकरता पूर्ण ओबीसी मराठ्याचं पाठबळ हे माननीय देवेंद्रजींनी मराठा आरक्षणाकरता उभं केलं। आणि त्यानंतरही तुम्ही माननीय देवेंद्रजींना आरोपी करतायत, ज्या देवेंद्रजींनी सर्व आमदारांना कन्व्हिन्स केलं, ओबीसी आमदारांनी, मराठा आमदारांना, की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, असं दिलं पाहिजे आणि मराठा समाजाकरता हे केलं पाहिजे। 50 बैठकी आमदारांच्या देवेंद्रजींनी घेतल्या, सर्व पक्षाचा घेतला की मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। पण त्यानंतरही जरांगे पाटील असे म्हणत असतील हे तर राजकीय आहे असं मला वाटतं। ढकलण्यासाठी चौथ्यांदा राष्ट्रपती राजवट लागेल अशा पद्धतीचे विरोधी रोज खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं। त्यांनाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, मीडियाला माहिती आहे की 26 नोव्हेंबरच्या पुढे जाता येत नाही। 26 नोव्हेंबर महाराष्ट्राची विधानसभा गठीत करण्याचे शेवटचे दिवस आहे आणि महाराष्ट्रात 26 तारखेच्या आत विधिमंडळ गठीत करायला लागणार आहे। हे खोटारडे जाणून बुजून काहीतरी बोलतात। महाविकास आघाड़ी की सरकार बनती है तो युति की योजना बंद होगी क्या? जय पवारांनी म्हटलंय की अजितदादांना मुख्यमंत्री प्रत्येकाला असं वाटतं, का वाटू नये?
अजितदादाच्या कार्यकर्त्याला काय वाटू नये ते मुख्यमंत्री झाले पाहिजे, भाजपच्या कार्यकर्त्याला काय वाटू नये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे, एकनाथ शिंदेजीला काय वाटू नये एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले पाहिजे, सर्वांना वाटतं. पण शेवटी जे या महाराष्ट्राच्या भल्याकरता 14 कोटी जनतेच्या भल्याकरता आमचं केंद्रीय नेतृत्व ठरवेल, आमचे सर्व नेते बसतील आणि मुख्यमंत्री पदाकरता आमची लढाई नाही आहे. ते उद्धव ठाकरे लढताय लढाई, आम्ही लढत नाही आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची लढाई लढतायत. भाजप एकनाथ शिंदे अजितदादा मुख्यमंत्री पदाची लढाई लढत नाही आहे. ते महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाची लढाई लढत आहे. आणि त्यामुळं पुढचा काळ असाच असणार आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाची लढाई होणार आहे आणि महायुतीमध्ये विकासाकरता काम होणार आहे. महाविकास आघाड़ी की सरकार बनती है तो यूटी की जितनी भी योजना है वो बंद हो जाएगी, ऐसा आप कह रहे हैं? 100%. अगर महाविकास आघाड़ी की सरकार बनती है तो जिस प्रकार से कर्नाटक में मुख्यमंत्री लाडली बहना योजना बंद कर दी, जहां पर तेलंगाना में कांग्रेस ने बंद कर दी, जहां पर कांग्रेस ने हिमाचल प्रदेश में सारी योजनाएं बंद कर दी, कांग्रेस पार्टी अगर आती है और कांग्रेस पार्टी की सरकारें जहाँ जहाँ बनती है वहाँ वहाँ योजनाएं बंद होती है, जहाँ जहाँ बीजेपी और महायुति की सरकार बनती है वहाँ वहाँ योजना कंटिन्यू होती है. हाँ, महायुतीच्या बैठकीमध्ये 173 जागांवर एकमत झाले. कोणी सांगितलं आपल्याला? चर्चा नाही, काही चर्चा नाही अशी. आम्ही सांगितलं की ज्या ठिकाणी ज्यांचे उमेदवार स्ट्रॉंग आहे किंवा ज्यांच्याकडे उमेदवार आहे तिथे आम्ही सर्व एक पाऊल मागे येऊ असं बोलणं झालं. राहिला प्रश्न, आज मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजूर बांधवांना बैलपोळ्याच्या आणि आपली संस्कृती परंपरा हा पोळा सण आपल्या शेतकऱ्याचा हा सण आहे. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.